कालिवलीत अखंड हरिनाम सप्ताह व चंपाषष्ठी उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने सांगता। धर्मसंस्थापनार्थ मणिमल्ल दैत्याचा वध करण्यासाठी भगवान शिवाने मार्तंड भैरव खंडेरायाचा अवतार धारण केला होता। त्या दैवताचा कुलाचार व्हावा या उद्देशाने रसायनी पाताळगंगा परिसरातील कालिवली येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि चंपाषष्ठी उत्सव 6 दिवस मार्गशीर्ष षष्ठी शनिवार दिनांक 7 डिसेंबर पर्यंत मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। या निमित्ताने कालिवली येथील जय मल्हार सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। रोज भूपाळी, काकडा आरती, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, खंडोबा पारायण, होम हवन, कीर्तने आदी कार्यक्रम शनिवार दिनांक 7 डिसेंबर पर्यंत पार पडले। यातील दिंडी सोहळा आणि दीपोत्सवाच्या कार्यक्रमाने भक्तांचे लक्ष वेधून घेतले। शनिवार दिनांक 7 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 12 वाजता हभप प्राची मंदार व्यास यांचे सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कीर्तनात खंडेरायाची चंपाषष्ठी कार्यक्रमाची महती कीर्तनातून वर्णन केली। यावेळी महिलांनी गोल रिंगण, नाच, फुगडी, झपाटा कार्यक्रम करून उपस्थितांची मने जिंकली। यानंतर रात्री लक्ष्मीनारायण सोंगी भारुडाचा कार्यक्रम पार पडला। कालिवलीत अखंड हरिनाम सप्ताह व चंपाषष्ठी उत्सव यशस्वी करण्यासाठी खंडोबाचे भक्त राजेंद्र पाटील यांच्या जय मल्हार सेवाभावी सामाजिक संस्था व श्री क्षेत्र खंडोबा मंदिर यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला। तर संस्थेच्या वतीने खंडेरायाच्या भक्तांसाठी श्री क्षेत्र कालिवली येथील खंडोबा मंदिर येथून पनवेल ते श्री क्षेत्र देहू आळंदी तेथून श्री क्षेत्र जेजुरी पदयात्रा 14 जानेवारी ते 23 जानेवारी अशी काढण्यात येणार असून यासाठी ज्ञानेश्वर सिनारे मोबाईल क्रमांक 9702357262 आणि अमृत पाटील मोबाईल क्रमांक 8108342211 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट। उभ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असून कुलधर्म कुलाचार्य प्रत्येकाच्या मनामनामध्ये शिरावा आणि मनामनामध्ये कुलधर्माचा उद्धार व्हावा ह्याकरिता हे कुलाचार्य या आमच्या चंपाषष्ठी उत्सव साजरी करत आहोत। की मनुष्य हा दुर्बल झालेला असून कुणालाही कुलधर्माची आठव करत नाही, फक्त शुभ कार्य असेल त्यावेळेलाच त्या कुलदैवतांची आठवण करत असतात आणि इतर दिवशी मात्र त्या कुलदैवतांना कोणीही विचारायला मागत नसतात। ज्याकरता आपल्याला अन्न, पाणी, वस्त्र, निवारण करणारे हे कुलदैवत आहेत, हे सर्व विसरून गेलेली लोक आहेत। तरी ह्या कुलधर्माचा कुलाचार्याचा ज्या काही लोकांकडे कुलदैवत आहेत, परंतु त्या कुलदैवतांवर जे धर्माचे लोक आहेत त्यांचा दुर्लक्ष पूर्ण होत असते। जे कोंबडं, बकडं हे देवतांना कधी आवडत नाही। जे आहे ते गोड नैवेद्य आहे। ज्या वेळेला जेजूरगडावर गेले, कुठेही गेले, मद्यपान करून येतात किंवा तिथं काहीही करत असतात, हे सर्व चुकीचं करणारे असणारे हे दैत्य कुलातले आहेत असं मला तर वाटत असते। जे जग आहे किंवा जे दिसतो तसा नसतो असं मला तर वाटत आहे। धर्माचं रक्षण करणं, धर्माचा सांभाळ करणं हा मात्र प्रत्येक भक्ताचा, साधकाचा आणि येणाऱ्या सर्व या पिढीतल्या सर्व मान्यवर असणाऱ्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये संबंध असतो। परंतु असे काही काल आहे की या धर्माचा नष्ट करण्याचा काम चाललेलं आहे। कुणालाही धर्माबद्दल जर विचारला किंवा धर्माबद्दल सांगितला तर कुणालाही याची काहीही कसर नाही। जे आहे ते मात्र पैसा आहे। ज्याच्याकडून पैसा मिळत असतो त्याच्याकडे धावत असतात। अशी काही चाललेली ही प्रथा आहे। देवदेवतांची विटंबना करत आहेत। कुठं पालखी काढली तिथं विटंबना, कुठं पायीवारी काढली तिथं विटंबना। कुणाला तरी त्रास द्या, आमच्या साधू संतांना त्रास देण्याचं का? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.